आदल्या दिवशी मी म्हणलं खाणार, आनंद घेणार. 12 वाजण्याच्या अगोदर 1 मिनिट पर्यंत तंबाखू खाल्ली मी. 2 पुड्या रोज लागायच्या पुण्याला खायचं. आणि निर्णय केला अशी बी सोडायच्या तशी बी सोडायच्या. उद्या बाप्तिस्मा आहे, पालकांना सांगितले की बाप्तिस्मा घेतल्या दारू जमत नाही, कुठलं चुकीचे काम जमत नाही. मग मी निर्णय केला आनंद घ्यायचा. अजून 12, 11:30, पावणे 12 पर्यंत खावं खा पटापट खाऊ घेतलो. तर पुढे मी फेकायच्या म्हणलं आणि पुन्हा पुढीतला असणारच नाही. आणि त्या दिवशी निर्णय घेतला, खाल्लो पचपच थुकत राहिलो. चुकलो पुढे बी फेकली. आता म्हणलं संपलं, 12 वाजले, उद्याचा दिवस चालू झाला. आता बस, आता उद्या पाण्यात बुडून बाप्तिस्मा आहे, बायबल सांगतो हे मी सांगतो माझी साक्षी. तेव्हापासून आतापर्यंत मला वाटतं 2007-8 पासून जो निर्णय घेतला तेव्हापासून आतापर्यंत तंबाखूच्या पुडीला हात लावला नाही, या तंबाखू खाल्लेली नाही. मोजा आता वर्ष. तेव्हापासून किती वर्ष झाले? 17 वर्ष झाले. तेव्हापासून दारूला हात नाही, दारू मी प्यायचे. पण बाप्तिस्मा त्या दिवशी झाला. हे सगळं मी केलं नाही, पवित्र आत्म्याने केलं. त्यानं वचन पूर्ण केलं. ज्यावेळेस आपण पश्चाताप करतो की देवा मला निर्व्यसनी व्हायचंय, निरोगी व्हायचंय, देवा मला तू बदल. पवित्र आत्मा तुम्हाला बदलायला तयार आहे. फक्त तुमचं त्या